अस्सलाम वालेकुम. सिप्ला जागतिक दर्जाची अत्याधुनिक औषधी निर्मिती करणाऱ्या महानायक के हमीदची कथा ऐकूया. सलाम महान शास्त्रज्ञ के हमीद यांच्या कार्यालय की ज्यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीने आज भारत जगात औषध निर्मिती क्षेत्रात लौकिक करत आहे. हेच कारण आहे ज्यामुळे आजही अमेरिकेला भारतापुढे औषधासाठी हात पसरावे लागते. सध्या एकच विषय चर्चेला आहे, जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाशी कसं लढायचे. अजूनही या संसर्गजन्य रोगावर इलाज सापडले नाही. चीन पासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र हजारो लोक या रोगाने मेले आहेत. रोज लाखो रुग्ण सापडत आहेत. या रोगावर सध्या इलाज असलेले हायड्रॉक्सिक्लोरोक्विन चा पुरवठा भारताने अमेरिकेला करावा म्हणून तिथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रकारे धमकी दिली आहे. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की हे औषध जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत उपलब्ध नाही पण भारतात उपलब्ध आहे, हे कसं काय. याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावे लागेल 1924 मध्ये. पारतंत्र्याचा काळ. सरकारी नोकरीत असलेले सुखवस्तू कुटुंबातील एक मुलगा शिकून बॅरिस्टर बनण्यासाठी फॉरेनला निघाला होता. त्याला इंग्लंडला पाठवण्यास स्वप्न वडिलांनी पाहिले. पैसे जमवले पण पोराला रसायनशास्त्रात रस होतो. वडिलांनी इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात याला बसवले पण पठ्याने नडकत जहाज बदलले आणि पोहोचला जर्मनीला. त्या बंडखोर मुलाचे नाव होते ख्वाजा अब्दुल हमीद म्हणजे के हमीद. जर्मनी त्या काळी केमिकल इंडस्ट्रीमध्ये सर्वात आघाडीवर होते. रसायनशास्त्रातील जगभरातील सर्वोत्तम शिक्षण संशोधन तिथे चालले होते. के हमीद यांनी बर्लिनच्या हम्बोल्ट विद्यापीठात प्रवेश मिळवला. फार्मास्युटिकल मध्ये उच्च पदवी मिळवली. याच काळात ते तिथल्या एक मुलीचे प्रेमात पडले. दोघांनी लग्न देखील केले. ती ज्यू होती आणि कम्युनिस्ट विचारांची होती. पण याच काळात जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला होता. कट्टर वंशवादी असलेल्या हिटलरच्या ज्यू आणि कम्युनिस्ट या दोन्ही लोकांवर प्रचंड राग होता. हळूहळू हिटलरने जर्मनीची सत्ता काबीज केली आणि ज्यूंचा सर्वनाश सुरू केला. के हमीद यांनी आपल्या बायको मुलांसह भारतात पडून येण्यास यशस्वी झाले पण त्यांचे सासू सासरे मात्र नाझी छळछावणीचे बळी ठरले. भारतात के हमीद हे औषधी कंपनी निर्मितीसाठी हातपाय मारत होते. आपल्या पत्नीच्या मदतीने त्यांनी मुंबईत एक औषधी कंपनीची स्थापना केली. तीच नाव होते केमिकल इंडस्ट्रियल फार्मास्युटिकल लॅबोरेटरी उर्फ सिप्ला. सिप्लाची स्थापना 1935 साली झाली. त्याच भांडवल होते 2 लाख रुपये. 2च वर्षात त्यांनी कारखाना टाकून स्वतःची औषधी निर्मिती सुरू केली. भारतात अजून शेकडो गावठी औषध हे सहारा होता. त्या काळात सिप्लामध्ये जागतिक दर्जाची अत्याधुनिक औषधी निर्मिती करण्यास सुरुवात झाली. के हमीद फक्त भारतातच नाहीत तर जगभरात औषधशास्त्राचे स्कॉलर समजले जात होते. अनेक विद्यापीठी त्यांनी गेस्ट लेक्चरर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत. मुंबई विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, इंग्लंडची रॉयल केमिकल सोसायटी इथे मानाच्या सदस्यपदी त्यांनी नियुक्ती करण्यास आली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी त्यांनी जवळून संबंध आला. विशेषतः महात्मा गांधींना ते आपले गुरु मानायचे. कॉलेजमध्ये असताना असहकार आंदोलनात सहभाग घेतला म्हणून त्यांना जेल झाली होती. गांधीजींच्या प्रभावामुळे नफ्यापेक्षा आपली औषध अगदी गरिबीतील गरीब व्यक्तीला वाजवी दरात मिळेल याची काळजी हमीद घ्यायचे. खुद महात्मा गांधींनी त्यांच्या कारखान्याला भेट दिली होती. मुस्लिम लीगने त्यांना अनेकदा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला पण हमीद यांच्या धर्मधारित राजकारणाचा तिटकारा असल्यामुळे त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांना नकार कळवला. याच कारणामुळे ते फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाहीत तर भारतात थांबून नवराष्ट्र निर्मितीसाठी सहाय्य केले. राष्ट्र पातळीवर रसायनशास्त्र मूलभूत संशोधनासाठी त्यांनी पुण्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी स्थापना करण्यास पुढाकार घेतला. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चची CSIR स्थापना सुद्धा त्यांनी केली.
त्यांचा वारसा चालवला त्यांच्या मुलाने म्हणजेच युसुफ हमीद यांनी. युसुफ हमीद हे केम्ब्रिज विद्यापीठातील रसायनशास्त्रातील PhD धारक. अगदी कमी वयात त्यांच्या खांद्यावर सिप्लाची जबाबदारी पडली. त्यांच्या वडिलांनी कंपनी चालवण्यासाठी त्यांना एकच सूत्र सांगितला होता, युसुफ, आपल्या औषधांचा वापर गोरगरीब जनतेला लुटण्यासाठी नाही तर त्यांना बरं करण्यासाठी करायचं आहे. हे आयुष्यभर लक्षात ठेव. त्या काळी ISI नावाच्या अमेरिकेत औषध कंपनीने प्रोप्रॅनोलॉल नावाचे उच्च रक्तदाबावरील औषध बनवले होते, पण हे औषध अतिशय महागड्या किमतीत होते. सर्वसामान्य भारतीयांना हे औषध परवडत नसे. युसुफ यांनी अभ्यास केल्यावर लक्षात आले की हे औषध अतिशय कमी खर्चात बनू शकते. त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग करून हे औषध बनवले आणि सिप्लामध्ये त्यांनी निर्मिती सुरू केली. पाश्चात्य औषध कंपन्याच्या याचा सुगावा लागल्यावर त्यांनी पेटंट कायद्याचा दाखल घेऊन भारत सरकारावर दबाव आणण्यासाठी सुरुवात केली. तेव्हाच पंतप्रधान इंदिरा गांधींनी युसुफ हमीद यांना भेटायला बोलवले. अवघ्या 34 वर्षाचे युसुफ हमीद यांनी इंदिराजींना स्पष्ट सांगितले की करोडो भारतीयांचे आयुष्य वाचवणारे औषध त्यांना मिळणे हा त्यांचा हक आहे. फक्त हे औषध बनवणारे महागडे प्रॉफिट कमावण्यासाठी त्यांना त्यापासून वंचित ठेवू शकत नाहीत. इंदिरा गांधींना हे पटले. त्यांनी अमेरिकेच्या दबावाला झुगारून दिले आणि भारतीय संसदेत पेटंट कायदा 1970 आणला. या कायद्यानुसार औषध आणि रसायनावरील उत्पादने पेटंट्स रद्द करून फक्त प्रक्रिया पेटंट्स देऊ केली. सक्तीच्या परवान्याची तरतूद केली. ज्याचाच परिणाम जगातील औषध कंपन्यांच्या तुलनेत अगदी 1/4 दरात भारतीयांना औषध मिळू लागले. पुढे जागतिक कारणाच्या रेट्यामुळे भारत सरकारला आपले पेटंट कायद्यात बदल करावे लागले. मात्र तेव्हा इंदिरा गांधींच्या धाडसी निर्णयामुळे फक्त सिप्लाची नाही तर भारतातील सर्व औषध कंपन्यांचा फायदा झाला. भारतात मेडिसिन इंडस्ट्री दमदारपणे उभी राहिली. म्हणूनच आजही आपल्याला कधी औषधांसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत नाही आणि अमेरिकेला देखील कोरोनासाठी भारतापुढे हात पसरावे लागतात. आजही जगभरातील गरीब देशामध्ये एड्स सारख्या दुर्धर रोगावर सिप्ला अत्यंत मामूली दरात औषध पुरवते. जगातील सर्व नफेखोर औषध कंपन्या त्यांना शत्रू मानतात, पण प्रत्येक गरीब रुग्णांसाठी युसुफ हमीद हे आधुनिक रॉबिनहूड आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला आहे, तर संयुक्त राष्ट्राने त्यांच्या कार्याची दखल घेऊन आरोग्य व तंत्रज्ञान मंडळावर त्यांची नियुक्ती केली आहे. आता कोरोनाचे संकट असल्यावरही सिप्लाने त्यावर औषध शोधण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या काही दिवसात अतिशय कमी खर्चात त्यांना कोरोनावरची लस शोधून काढली तर आश्चर्य वाटायला नको. असे आहे मुस्लिम महापुरुष भारताचे सलाम आहे त्यांना आणि त्यांच्या कार्याला.